ಮಾಜಿ ಸೈನಿಕನ ಕುಟುಂಬದ ಆಸ್ತಿಯನ್ನ ಕಬಳಿಸಿದ್ರ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಸುಪುತ್ರ. ಎಸ್, ಮಾಜಿ ಸೈನಿಕನ ಕುಟುಂಬಸ್ಥರಿಂದ ಗಂಭೀರ ಆರೋಪವೊಂದು ಕೇಳಿ ಬಂದಿದೆ. ಬೆಳಗಾವಿಯ ಕಲ್ಲೇಹೊಳ ಗ್ರಾಮದ ರಕ್ಷೆ ಕುಟುಂಬದಿಂದ ಗಂಭೀರ ಆರೋಪ. 123 ಮತ್ತು 124 ಸರ್ವೆ ನಂಬರಿನ ಜಮೀನನ್ನ ಮಾಜಿ ಸೈನಿಕರೊಬ್ಬರದ್ದು ಇದನ್ನ ಕಬಳಿಸಿದ ಆರೋಪ ಕೇಳಿ ಬಂದಿದೆ. ಎಸ್, ಮಾಜಿ ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆಯವರ ಸುಪುತ್ರನ ಮೇಲೆ ಗಂಭೀರ ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕುಟುಂಬಸ್ಥರು. ಇದೀಗ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಬೀದಿಗೆ ಬಂದಿದೆ. ನಾನು ಈಗಾಗಲೇ PMಗೂ ಹಾಗೂ CMಗೂ ಪತ್ರ ಬರೆದಿದ್ದೇನೆ. ನನಗೆ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸುವಂತೆ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮುಂದೆ ಅಳಲು ತೋಡಿಕೊಂಡ ಮಾಜಿ ಸೈನಿಕ ಹಾಗೂ ಆತನ ಕುಟುಂಬಸ್ಥರು. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಕಲ್ಲೇಹೊಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಜಮೀನು ಇದು. ಈ ಪ್ರಕರಣ ಮುಂದೆ ಯಾವ ತಿರುವು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಎನ್ನುವುದನ್ನು ಕಾಯ್ದು ನೋಡಬೇಕಿದೆ. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ವಾರ್ತಾ ವರದಿ, ಬೆಳಗಾವಿ. होती आम्ही कसत होतो, आमचे सासू सासरे, आम्ही आता सुना पण सगळे कसत होतो. आणि आमचं नाव काढून इथं आमच्या काजू लावलेले होते. ते त्यांनी रातोरात येऊन आमचं नाव खराब काढून त्यांनी आमची झाडं सगळे रातोरात तोडून टाकले. दुसरे दिवस हेच की त्या कोरे अमित प्रभाकर कोरे यांच्या लोकांनी ते आम्ही दुसऱ्या दिवशी आलो, आम्हाला समजलं आमची झाडं आम्हाला असं दुसऱ्याने सांगितलं. आम्ही काजवा राखायला आम्ही इथे येत होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही काजवा न्यायला आलो आणि इथे आलो आम्ही काजवा न्यायला. ते सिक्युरिटी आले, तुम्ही इथे कशाला आला म्हणून. आम्ही म्हटलो की आमचे काजवा न्यायला आलो. तुम्हाला कुणी सांगितलंय? आम्ही आमच्या काजवाला आलेत म्हणजे आम्ही न्यायला आलो इथं. तुम्ही का आम्हाला विचारायला म्हटलं आम्ही इथं त्याला. तू आम्हाला धमकी द्यायले, तुम्ही अजिबात उद्यापासून तुम्ही काजवा काढायला यायचं नाही आणि तुम्हाला आम्ही गोळी घालून इथं मारणार. आम्ही तुम्ही काय करता बघतो म्हटलं. आम्ही येणारच, तुम्ही काय करता इथे आमच्या काजवात आम्ही येणार. तुम्ही आणि कोणाला गुन्हे येते त्यांना गुन्ह्या. आम्हाला आमच्या काजवा आम्हाला न्यायलाच पाहिजे. तुम्ही अडवायची काय जरूरतच नाही म्हटलं. मी आमची शेती आहे, तुमची काय जरूर. आमच्या शेतीमध्ये तुमचा काय हक्क नाही म्हटलं. आम्ही म्हटलो त्याला. ते आणि पण ते शिकून आम्हाला ओढायलेच, तुम्हाला मारतो, यायलाच देत नाही तुम्हाला. आमच्या मश्या चरायला कशाला पण आमच्या गोराना गवत नाही. आम्ही सगळे तर आळ मिळून बी खाय तरी पाळी आली आम्हाला. ते शेतामध्ये मी आम्हाला 100-150 रुपये आमचं काय पोट भरणार सांगा. एवढी आमची त्याच्यावर पोरं सगळी गोरं ढोरं. सुनीता शंकर अक्षे.